श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अडचणी, संकटे, चिंता ही सर्व जणांनाच असते. पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे. साधे एक उदाहरण घ्या. तुम्हाला खोकला, सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता? डॉक्टरकडे जाता. का जाता? तर बरे वाटावे म्हणून. मग ही संकटे, अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही? मग ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा, ते करा, इकडे जावा, तिकडे जावा असे सांगतील. पण तरी मन शांत, स्थिर होत नाही. मग गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली, तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका. फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. ते वाचण्याच्या आधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ, मोह यांच्यात अडकून खूप पापे केली, पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा. तुम्हीच या देहाचे मालक आहात. आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. आणि मग बघा, तुमच्या अडचणी, संकटे, चिंता कुठे गेली तुम्हालाही समजणार नाही. नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील, गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते. आता गुरुचरित्र वाचायचे कसे ते जाणून घेऊया. तर मंडळी, गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल. सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये, फोनकडे लक्ष देऊ नये. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहेत. त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी, आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी ही विनंती. आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा. अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच. शेवटी आई आहे ती, नाही का? धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.